इंग्लिश लिपिक या पदाकरिता चरित्र प्रमाणपत्र सोबत तुम्हाला न्यायचं आहे. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार आहे त्यावेळेस सोबत तुम्हाला चरित्र प्रमाणपत्र न्यायचं आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचं यामध्ये चरित्र प्रमाणपत्र नेत असताना कन्फ्युजन आहे. तर ते कन्फ्युजन आपण या ठिकाणी दूर करणार आहोत. पहा, चरित्र प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने भरायचं आहे. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी, म्हणजेच या ठिकाणी स्वतःचं आपलं जे विद्यार्थी आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्या विद्यार्थ्यांचं इथं नाव लिहायचं आहे. श्री यांचा मुलगा म्हणजेच वडिलांचं नाव इथं संपूर्ण टाकायचं आहे. तसेच खाली काय दिलेले पहा, यांचा मुलगा मुलगी पत्नी येथील, म्हणजे इथं पूर्ण तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे. रहिवासी असून ते त्या इथं मिनिमम 5 वर्षापेक्षा जास्त ओळखत आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती इथं भरायची, ठिकाणाचे नाव वगैरे टाकायचं आहे. आता इथं राहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, ते म्हणजे काय आहे की कोणत्या व्यक्तींची आपल्याला सायन्स घ्यायचं आहे, मोबाईल नंबर घ्यायचं, त्यांचा पूर्ण ॲड्रेस, पोस्टर, संपूर्ण ॲड्रेस टाकायचं, त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यांची सही घ्यायची आहे. स्टॅम्प असेल तरी ठीक आहे, नाही असेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं काय ब्लड रिलेशन आहे ते ब्लड रिलेशन सोडून बाकी अदर सर्वांचे तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता. असे 2 व्यक्तींचे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं आहे. फक्त ते तुमचे रिलेटिव्ह असता कामा नये. जर तुमचे रिलेटिव्ह असेल तर तिथं अडचण येणार आहे, कारण की ॲडमध्ये जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ते तुमचे रिलेटिव्ह असता कामा नये. आणि कोणत्या व्यक्तीचे घ्यायचे, दुसरं म्हणजे गावातील सरपंच असेल किंवा राशन दुकानदार असेल किंवा पोलीस पाटील असतील किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील इत्यादी चांगल्या व्यक्तींचे तुम्ही काय करू शकता, चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता. आणि ते तुमच्या गावातील रहिवासी असले पाहिजे, कारण त्यांनी इथं सांगितलेले ॲड्रेस, पत्ता, तुमचा पत्ता त्यांचा पत्ता सेम, म्हणजे ते तुमच्या गावातील रहिवासी जर असतील तर अत्यंत उत्तम आणि चांगल्या प्रकारचं असणार आहे. त्याच्यामुळे होईल तेवढं तुम्ही गावातीलच जेवढे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या 2 व्यक्तींचं तुम्ही इथं चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता. चारित्र्य प्रमाणपत्र घेत असताना तो मग व्यक्ती नोकरीवर असेल तरी चालते आणि नोकरीवर नसेल तरी चालते. पण चारित्र्य प्रमाण घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ब्लड रिलेशन असता कामा नये. अदर व्यक्तीचे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचे. अशा पद्धतीने 2 व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र घ्या. आणि यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की डॉक्युमेंट्स, इथं जाहिरातीमध्ये पूर्ण लिस्ट दिलेली आहे. पहा, तुम्हाला ही लिस्ट तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला कलेक्ट करायचे आहे. आणि अशा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत 3 बंच तुम्हाला करायचे. एक बंच ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल आणि 2 बंच तुमचे काय असतील, झेरॉक्स कॉपी असतील. अशा प्रकारचे एकूण 3 बंच असतील. आणि यावर काय करायचं, जे काही झेरॉक्स कॉपी आहे त्यावर सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. स्वतःचं नाव, साईन अशा पद्धतीनं तिथं प्रत्येक झेरॉक्स कॉपीवर तुम्हाला अटेस्टेड करायचं आहे. वाटलं तर खाली डेट देखील तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला स्वतःचं नाव, साईन आणि डेट करून सेल्फ अटेस्टेड करायचे. अशा प्रकारचे तुम्हाला 2 कॉपीज सोबत ठेवायचे आहेत आणि एक ओरिजिनल. वाटलं तर एखादी एक्स्ट्रा ठेवा. कारण का ठेवा एक्स्ट्रा म्हणजे त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड वगैरे करू नका, कारण प्रत्येक जिल्ह्याच्या सूचना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ऐन वेळेला तुम्हाला वेगळी सूचना जर तिथं दिलेली असेल आणि तुम्हाला झेरॉक्स कॉपीची जर आवश्यकता पडली असेल तर मग तिथं गडबड तुम्ही करणार. गडबडीमध्ये एखादं डॉक्युमेंट्स विसरून राहणार, काहीतरी विचलित प्रकार होणार किंवा गडबड होणार. अशा प्रकारचं असं होऊ नये. माइंड सायलेंट राहू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हावं म्हणून तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रा झेरॉक्स जरी नेलं तरी तुमच्यासाठी ते अत्यंत चांगल्या प्रकारचं. अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे. आता ह्याची झेरॉक्स जे काही डॉक्युमेंट्स लागणार ते टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता बऱ्याच विद्यार्थ्यांची मुलाखत हे होणार आहे. त्या मुलाखतीसाठी 18 आणि 19 तारखेला आपण वेबिनार ठेवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही वेबिनारला जॉईन व्हा, जेणेकरून तुमचे जेवढे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या वेबिनारमध्ये मिळून जाईल. आणि येणाऱ्या ज्या पद्धतीनं आपण टायपिंगसाठी वेबिनार ठेवलेले होते, कशा पद्धतीने क्रॉस करायचे, तर त्याचा फायदा 100% भरपूर विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि विद्यार्थ्यांचं 8 ते 8.5 मिनिटांमध्ये मराठी असो वा इंग्रजी असो पॅसेज कव्हर झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे सुद्धा आपण इंटरव्ह्यू सुद्धा तुमचं कव्हर व्हावं आणि सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव यावं, यासाठी आपण तुमचे जेवढे काही प्रश्न असते त्या क्वेश्चनचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा.